जा म्हटलंय तुला. नाही जाणार. त्रास देतो ती देतो, पण माज धावतो का मला? दाखवतो माझ. आणि हे बघ, माझं डोकं खाणं बंद कर आणि माझ्या डोळ्यासमोरून निघ. गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. बायकांची छेड काढणं, त्यांच्या मर्जी विरोधात त्यांचे फोटो व्हिडिओ घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्याने गुन्हा आहे. DNS कलम 296 सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता 3 महिन्याची जेल आणि DNS कलम 79 शाब्दिक अश्लीलता छेडछाड विनयभंग 3 वर्षाची जेल. हात सोड माझा तू. हात सोडू? तुला माहित नाही का हा गुन्हा आहे ते? हा करशील का परत? तू हात सोड माझा. तुमच्यासारख्या लोकांची खरंच कमाल वाटते. अर्धवट का होईना पण अभ्यास करून वरून गुन्हा करता. याचे काय परिणाम असतात ना तुला दावते मी. हात सोड माझा. हात सोड. काय चाललंय हे? ताई तुम्ही ओळखता का या माणसाला? आता काय केलंयस तू? मी नाही, हीच त्रास देतीये मला. ताई या माणसाने माझं लक्ष नसताना माझा व्हिडिओ काढलाय. काही काय बोलतेस? काय पुरावा आहे तुझ्याकडे? याचा फोन चेक करा ताई तुम्ही. माझ्या फोनला जर तू हात लावलास ना. ताई मी बोललेली की नाही तुम्हाला ह्याने माझा व्हिडिओ काढलाय ते? कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ना? अरे इतका मार खाल्लास तरी तुझ्यात काही फरक पडत नाही का रे? नाही, खरं तर तुझ्यात फरक पडणारही नाही. तू त्या सगळ्याच्या पलीकडे गेलायस. हा व्हिडिओ डिलीट केला. निघ निघ. ताई तुम्ही खरंच ओळखताय ना? हो, दुर्दैवाने धीर येतो माझा. त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते ग. सॉरी. नाही तुम्ही का माफी मागताय? ज्याची चूक असेल तो स्वतःहून माफी मागल. पण तुम्ही एका फटक्यात त्याचा फोन घेऊन व्हिडिओ डिलीट केला. लय भारी वाटलं बघा मला. नाही नाही, मी ऐकत होते तुझं बोलणं मागून. ते मला लय भारी वाटलं. किती छान बोलत होतीस आणि केवढं नॉलेज आहे का तुला. असं खंबीरपणे स्टँड घेणं सोपं नसतं मुलीसाठी. तुझं नाव काय आहे? गौरी कृष्णा. गौरी कृष्णा. आईचं नाव लावतेस? हो, आईच सगळं विश्व आहे माझ्यासाठी. दोन्ही नावं एकदम पॉवरफुल आहेत बरं का. कायद्याचं केवढं नॉलेज आहे तुला. थँक्यू. पण तुमच्यामुळे समजून विस्तारलं बघा. तू राहतेस कुठे? चल मी घरी सोडते, गप्पा मारूया. नाही नको, मी गावी असते कोल्हापूरला. आमची खानावळ आहे, कृष्णाईची खानावळ. तुम्ही पण चला ना आमच्या खानावळीत. येईन, मी नक्की येईन. आमच्या खानावळीत सगळे छान असे मराठी पदार्थ करतात बघा. आमच्या खानावळीत येऊन आमच्या आईला लय आनंद वाटेल बघा तुम्हाला बघितल्यावर. आवडेल मला तुझ्या आईला भेटायला. येईन मी, नक्की येईन. बघा कृष्णाईची खानावळ नक्की लक्षात ठेवा. आमच्याकडे शुद्ध शाकाहारी चुलीवरचं जेवण मिळतं बघा. नक्की येईन. बाय बाय बाय. कृष्णाईची खानावळ. कोणाशी बोलतोयस? फ्रेंड. कोण फ्रेंड? प्लीज, लहान नाहीये मी. ए दिनू, आवाज नाही चढवायचा माझ्यावर. तुझ्यासाठी सतत त्या म्हातारीची बोलणी खाते मी. असं टेन्शन वाढलंय मला. माझं बीपी शूट झालंय. मग नको ना घेऊ टेन्शन. काय वाटलं, माझी हॉबी आहे टेन्शन घ्यायची. छंद म्हणून घेतलाय मी टेन्शन. तुझे उद्योग निस्तरता रातोरात म्हातारपण येत आहे मला. आणि तुझा एकही मित्र तुझ्या वाऱ्यालाही उभा राहत नाही रे आजकाल.
हा कोणी बघितलं नाहीये मी इतक्या दिवसात. अचानक अचानक कुठून आले? ते मी आता नाही सांगू शकत मॅम, पण वेळ आल्यावर नक्की सांगेन. सो रिलॅक्स. मॉम खूप खुश होणार आहेस तू, आय प्रॉमिस. गालावर दिलेली पप्पी गालात सणकवल्यासारखी नाही दिली म्हणजे पुरे. आनंदरा, हा. ही फाईल आणि हा पेन ड्राईव्ह येस थँक्यू. तरी एकदा चेक करून घ्या, फाईल बरोबर आहे ना? येस हीच आहे. अगं मी ऑफिसमध्ये शोधून शोधून हैराण झालो. नशीब समोरच्या लक्षात आलं की घरी विसरली फाईल. चला चल येऊ मी आता. बाकी केतकी, शार्दूल कसे आहेत? बरे आहेत? एकदम मजेत. निकिता ताई सारखी कंप्लेंट करत असतात, सांगत असतात वेळ देत नाही तुम्ही त्यांना अजिबात. अरे यार मी आता रोज घरी बसून जरी काम केलं ना तरी तिला असं वाटत असेल की नाही मी वेळच देत नाही. तिच्याकडे लक्ष नको देऊ असं. हो पण निकिता ताई आहेत तोपर्यंत ठीक आहे, उद्या शार्दूल आणि केतकीकडनं यायला नको आहे कंप्लेंट. नाही नाही त्यांच्याकडून अजिबात येणार नाही. कारण काय आता म्हणजे काही दिवसांमध्ये मी घरूनच काम करणार आहे. म्हणजे तुम्हाला राजवाडे घरी बसून देणार आहेत? घरी बसून देणार आहे? अरे तो पण माझ्या घरी येऊन काम करेल आता. कारण आता माझा आणि समरचा एकत्र टाइम स्पेंड सुरू होणार आहे. हे बघ त्यासाठी आणल्यात कस्टमाइज जर्सीज. जर्सीज? कसल्या? कसल्या म्हणजे आमच्या टीमच्या जर्सीज आहेत. तुमची टीम कसली? तुला माहित नाही? फुटबॉलची. तुला समरने सांगितलं? अरे फुटबॉल वर्ल्ड कप येतोय, तुला माहित नाही काहीच? नाही म्हणजे मला माहित नव्हतं. वर्ल्ड कप येतोय माहितीये, पण तुम्ही फुटबॉल वगैरे बघताय माहित नव्हतं मला. वगैरे नाही हा, फुटबॉलची मॅच, फुटबॉल वर्ल्ड कप येतोय. आता काही दिवस मला आणि समरला फुटबॉल फिवर चढणार आहे. 1 महिनाभर साधारण आम्ही सतत त्यातच रमलेले असू. क्या बात आहे. या जर्सीज आमच्यासाठी प्राइजलेस आहेत. मला बघू? नाही 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 आत्ता नाही काय वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधी म्हणजे मॅचेस सुरू होण्याच्या आधी जर्सी काढणं हा अपशकुन असतो. मॅच सुरू होण्याच्या आधी त्या काढायच्या. काही नाही हा. हा आता तुझं पहिलं वर्ष आहे ना, त्यामुळे फुटबॉल वर्ल्ड कपचं महत्व अजून तुला माहिती नाही. आता पुढचा अख्खा 1 महिना गेला म्हणून समज, कारण मी आणि समर मस्त घरी बसून G5 ॲपवर मस्तपैकी फुटबॉल बघणार आहोत. क्या बात आहे, मजा येईल. Yes. नुसत्या फुटबॉल साठी एवढं सगळं तुम्ही करणार आहात? नुसत्या फुटबॉल मॅचेस. ओके ओके ओके. हे माझ्या समोर बोललीस आणि तू आहेस म्हणून ना, समोर अजिबात असं काही बोलू नको. नुसता फुटबॉल वगैरे अजिबात नाही. तुला माहितीये का 1 वर्षी तर त्याने अत्यंत महत्वाची क्लायंट मीटिंग होती, ती पोस्टपोन केली. राजवाड्यात? हो फुटबॉल मॅच चालू आहेत म्हणून. सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी, मला नव्हतं माहिती. हा आणि फुटबॉल मॅचेस सुरू झाली ना की निकिताचं काम वाढतं. म्हणजे मॅच सुरू होण्याच्या आधी समर तिला एक ऑर्डर देतो. पॉपकॉर्न, छोटे समोसे, बाकरवडी असं सगळं तयार करते निकिता आणि आम्ही मस्त ते घेऊन असं मध्ये ठेवून मॅच बघत असतो. आणि हा यावर्षी तर तू पण आहेस, तू पण निकिताला मदत करशील आणि आमच्याबरोबर मॅच पण बघशील. आणि यावर्षी तुझ्या पायगुणाने कदाचित आम्हीच म्हणजे आपलीच टीम जिंकेल. क्या बात आहे. असंच होईल. मी खूप सिरियसली बोलतोय स्वानंदी वहिनी. फुटबॉल वर्ल्ड कप म्हणजे अजिबात चेष्टा नाही, अत्यंत सिरियसली फॉलो करण्याची गोष्ट आहे. आणि खूप सिरियस होऊन आम्ही ते सगळं बघत असतो. म्हणजे एन्जॉय पण करतो, पण खूप फोकस्ड असतो आम्ही त्यावर. त्या फुटबॉलच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची, अजिबात नाही. नेवर. बापरे, म्हणजे तुमची टीम जर चुकून हरली तर मग माझं काही खरं नाही. करेक्ट. बरं चल आता पळतो मी. काय घरी जाऊन समरला व्हिडिओ कॉल करायचा आहे, जर्सीला हळदी कुंकू व्हायचंय, मग जरा ओपन करायचे त्या. क्या बात आहे. चल बाय बाय. सांभाळून न्या बरं का. हो अर्थात.